Welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadhava classes. Today we are going to take your next lesson of EVS, Environmental Studies, and the name of the lesson is Food and Nutrition. So there are some questions. काय प्रश्न आहे बघा. Why do we need food? आपल्याला अन्न का पाहिजे? का आपण अन्न खातो? What is meant by diet? आहार म्हणजे काय? And what are the reasons of variation in the diet? आपण जो आहार घेतो त्या आहारामध्ये विविधता असते. There is a variation. Why is it so? तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण अन्न घेतो किंवा आपण जेवण करतो त्यावेळेस जेवताना आपल्या जेवणामध्ये डाळ, भात, भाजी, चपाती, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या असतात, भजे असतात, चटणी असते, त्याचबरोबर पापड, लोणचं वगैरे असतात. आता यातील काही पदार्थ आपण जास्त प्रमाणात खातो, मोठ्या चमच्याने घेतो आणि काही पदार्थ छोट्या चमच्याने आपण घेत असतो. गेटिंग? सो देअर आर सम फूड्स व्हिच आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. आता साहजिकच आहे तुम्हालाही माहिती आहे सर्वांना, की चपाती, भाकरी आणि राईस किंवा भात इज अ फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरीडे मील वी हॅव. तर हे आपल्या दररोज जेवणाचा भाग आहेत. भाज्या बदलतात, बाकीचे पदार्थ बदलतात, पण चपाती, भाकर आणि भात हे आपल्या पदार्थामध्ये दररोज असतात जेवणामध्ये. सो वी ईट मोर ऑफ दिस फूड आयटम्स दॅन अदर्स. हे आपण जास्त खातो आणि यामुळे आपलं पोट भरतं. देअरफॉर व्हीट, ज्वार अँड राईस आर सेड टू बी अपर स्टेबल फूड. हे आपले महत्वाचे अन्न आहे, स्टेपल फूड. Like, however, with chapatis, bhakris, or rice, we eat several other items which make our diet or make our meal tastier. आणि आपलं अन्न, आपलं जेवण आहे ते टेस्टी बनण्यासाठी आपण वेगळे पदार्थ खात असतो, पण त्याचं प्रमाण आपल्याकडे कमी असतं. लोणचं घेतो आपण, चटणी घेतो, पापड असतात, भजी असतात. ना काही काही पदार्थ इथे तुम्हाला दिसते बघा. लुक ॲट द फूड स्टफ जसं चिकू, चिली, जोवा, रॅडिश, एग, बाजरा, सिसम म्हणजे तीळ, ग्राउंडनट, क्लोव्हज, सॅफ्लॉवर, बिटर गार्ड, मिल्क, कुकुंबर, टॅमरिंड, रॉ मँगो, मिल्क, त्यानंतर टॅमरिंड म्हणजे चिंच, ब्लॅक पेपर, लेमन, चिकन वगैरे. ना आता बघा तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत की फ्रॉम विच वन डू वी गेट फ्लोअर. पीठ कशापासून मिळतं? जसं ज्वारी, बाजरी, तांदूळ, इवन राईस. फ्रॉम विच डू वी गेट बटर, घी, योगर्ट. बटर, घी, योगर्ट कशापासून मिळतं? फ्रॉम मिल्क वी गेट बटर, घी, योगर्ट. फ्रॉम विच डू वी गेट ऑइल. ऑइल कशापासून मिळतं? तेल. देन विच वी गेट फ्रॉम द अॅनिमल्स. प्राण्यांपासून कोणते पदार्थ मिळतात? वरच्या का या ज्या त्याच्यात दाखवलेत ना, द दिस फ्रॉम द अबो डायग्राम. देन स्वीट, सॉर, बिटर किंवा स्पायसी कोणकोणते टेस्ट आहेत? गोड, आंबट, तिखट, कडू. वी इट रॉ. काही आपण कच्चे खातो, काय आपण कमी प्रमाणात खातो, काय आपण जास्त प्रमाणात खातो वरच्या ह्याच्यामध्ये. तरी उत्तर तुम्ही लिहू शकता, सोपी आहेत. नाव सी आता हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ना, ते पदार्थ आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात आणि दे गिव्ह यू डिफरंट न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला ते देत असतात, राईट? आता वेगळे पदार्थ आपण का खातो बघा. देर आर सम रिझन्स. लाईक काही जे पदार्थ आहेत दे गिव्ह अस एनर्जी. दे गिव्ह अस एनर्जी. सम सम हेल्प अस टू ग्रो बॉडी. काही पदार्थ आपल्या शरीराला बघा, दे some of the constituents give energy. Some constituents help us body to grow. Even they help us to repair wear and tear of the body. Then third, they help us to nourish our body. Then some of our constituents are necessary for certain special reason. कोणकोणते रिझन आहे? लाईक काही बोनला स्ट्रॉंग करतात. दे मेक अवर बॉडी टू they they give the body the ability to fight diseases वगैरे. And so important is that water is also required for our body to function properly. Getting? So if our body is to function properly, it must remain healthy. So we must include our all food constituents in the diet, in our diet. तर आपलं शरीर हेल्दी बनण्यासाठी वी रिक्वायर मेनी डिफरंट थिंग्स अँड आपण अन्न पदार्थामध्ये वेगळे पदार्थ खात असतो. We get all these food constituents from different foodstuffs in different quantities. That is why we keep using different foodstuffs in our daily meals, such a diet ensures proper nourishment of our body. तर जेवण करताना आपण असं आहे का की फक्त चपाती खातो, फक्त भाजी खातो किंवा फक्त डाळ भात दररोज खातो? नाही. वी वी ईट डिफरंट थिंग्स and therefore what happens, we get all the nourishment. Some people believe that costly foods, काही लोकांचं असं म्हणणं आहे की महागातलं अन्न खाल्लं म्हणजे आपल्याला नरिशमेंट मिळते, असं नाहीये. ओके, इट इज नॉट ऑलवेज ट्रू. ऑल एक्सपेन्सिव्ह फूड्स आर नॉट मोर नरिशिंग. काही काही जे पदार्थ आपण खातो बाहेरचे वगैरे किंवा महागड्यातले ते नरिशिंग असतात असं नाही, ते आपल्या शरीराला चांगले असतील असं नाही. सो प्रिझर्व द नरिशमेंट. आता नरिशमेंट कशी प्रिझर्व करणार आपण फूडची बघा. काय होतं, व्हॉट हॅपन्स वाईल प्रिपेअरिंग फूड आयटम्स. काही अन्न शिजवताना some of the constituents of the foodstuffs can get destroyed. काही घटक हे डिस्ट्रॉय होतात, नष्ट होतात. We can take following precautions. काय करता येईल? फर्स्ट,
When cooking food, अन्न शिजवताना ऍड ओनली ॲज मच वॉटर ॲज इट इज नेसेसरी. जेवढं पाहिजे तेवढंच अन्न पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. यूज अ प्रेशर कुकर ऑर कव्हर द फूड विथ अ लिड व्हाईल कुकिंग. प्रेशर कुकर वापरा किंवा झाकण ठेवा अन्न शिजवताना. तुम्हाला इथे अन्न शिजव बघा युटेन्सिल दिसत असतील. त्यानंतर स्प्राउट पल्सेस बिफोर युझिंग देम. कडधान्य असते ना त्यांना काय करा, त्यांना मोड येऊ द्या त्यांना वापरायच्या आधी. यूज देम व्हाईल द स्प्राउट्स आर स्टील स्मॉल. जेव्हा ते लहान असतात तेव्हाच वापरायचे, मोठे त्यांना होऊ द्यायचे नाही. कुठल्या कडधान्य मोड आलेल्या कडधान्य. यूज होल ग्रेन फ्लॉर विदाउट सिफ्टिंग. चाळून घ्यायचं नाहीये, तर पूर्ण जसं आहे पीठ मिळतं तसं ते पीठ वापरायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इट फ्रुट्स लाईक चिकूज, फिग्स, ग्रेप्स जसे आहे तसे ते खायचे विदाउट विथ द स्किन. त्यांचे वरची स्किन काढायची नाहीये. ऍपल किंवा ग्रेप्स किंवा फिग यांचे जे किंवा चिकू हे जसे तसे स्किन सोबत खायचे, त्यांच्या वरच्या साल्टासोबत खायचं आहे. बिसाइड सम व्हेजिटेबल्स लाईक कॅरट खा, रॅडिश खा, कुकुंबर खा, बीटरूट खा, हे सुद्धा आपल्या अन्नामध्ये पाहिजे सलाड म्हणून. अँड व्हेनेवर पॉसिबल मिक्स 2 or 3 फूडस्टफ्स इन अ डिश. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की बटाटे आणि कांदे आपण मिक्स करून उसळ बनवतो. उसळ बनवतो कांदे बटाट्यामध्ये, कांदे बटाटे उसळ मिक्स करतो. ऍड ड्रमस्टिक्स टू करीज. बरोबर. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण मिक्स करून खात असतो. आपल्या घरी हे नेहमी बनलेलं असतं. हे तुमच्या आई वडिलांना सॉरी आईला जास्त माहित आहे. त्यानंतर टंग फॉर टेस्टिंग. तर आपली जी टंग असते ही डिफरंट टेस्ट. टंगला आपण टंग म्हणजे जीव आहे. ओके. टंग्स हेल्प अस टू टेस्ट डिफरंटली. तर ही टेस्ट आपल्याला मला मदत करत असते. आता बघा टंग आपल्या जिभेवर टायनी पिक्स असतात. छोटे छोटे टायनी पिक्स असतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी चव कळते तुम्हाला. बरोबर. राईट. आता तुम्हालाही माहित आहे की शुगर सॉल्ट, शुगर कॅन्डी किंवा जॅगरी कोणती टेस्ट आहे यांची? स्वीट असतात, ते गोड असतात. सॉल्ट, सॉल्ट कसं आहे सांगा बरं? सॉल्टी. राईट. टॅमरिन, लेमन ते कसे असतात? सॉर म्हणजे आंबट आहे. फेनुग्रिक मेथी कशी आहे? बिटर टेस्ट आहे. आणि पीस ऑफ आमला कशी आहे? तर तुमची तुरट असते. लाईक सो त्याला काय म्हणतो आपण? येस. सो इट्स बिट लाईक सॉल्टी वगैरे किंवा थोडीशी तुरट वगैरे त्याची टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. गेटिंग? येस. दिसतं तुम्हाला इथे? Now, so what we have learned, काय शिकलो बघा या धड्यामध्ये? Our diet includes many different food items. There is a great variety in foodstuffs which we prepare for different dishes. The food constituents that meet our food are related to related needs. Sorry, they are met with the different proportion. आपण वेगवेगळे अन्न घटक खात असतो. Our food related needs are met in our body get all these constituents from the in the right constituents. प्रत्येकाचं एक प्रमाण असतं. लोणचं कमीच खातो आपण, लोणचं जास्त खात नाही. त्यातून भात जास्त खातो, भात कमी खात नाही. our taste buds can know the different taste. तुम्हाला या आपल्या जिभेमुळे वेगळे टेस्ट आपल्याला समजते. गेटिंग? समजतं की नाही? सोपं आहे. लेट्स सी सम ऑफ द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. लाईक हे सगळे आन्सर आपल्याकडे याच्यामध्ये आहे बघा इथे. सो फ्रुट्स टेस्ट स्वीट बिकॉज दे कंटेन शुगर. Rice with jowar bajra are our staple food. Tiny pigs, our tongue, are known as taste buds. Right? Then answer: we must take certain precaution while taking food. Our body must remain healthy, must be healthy, and just because we like them, we should not eat all the dishes. It's a reason आपल्याकडे ऑलरेडी आहे चॅप्टर मध्ये. ट्राय टू फाइंड आउट क्वेश्चन्स अँड आन्सर, हे पण तुम्हाला मिळतील. मॅचअप करूया बघा इथे. मिल्क. मिल्क इज मिल्क. फ्रॉम मिल्क वी गेट बटर. Sesame we get oil from the sesame. तीळ. जोवार पासून मिळतं पीठ. And chiku contains sugar. Chiku contains sugar. So in this way a small chapter, small नाही थोडा मोठा chapter होता. ट्राय करा, रीड करा, and if you have some doubt you can ask me directly on the WhatsApp.